नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांना. पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. जसं मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये बोललेलो, की माझा जो 3 फूटचा टँक आहे, 3 फीटचा टँक आहे, की त्याच्याबद्दल मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. सो आज मी तीच इन्फॉर्मेशन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्हाला माझ्या टँकमधल्या प्रत्येक गोष्टीबद्दल एक-एक डिटेल माहिती मी या व्हिडिओ थ्रू देणार आहे. सो स्टार्टपासून एंडपर्यंत तुम्ही या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत राहावा. तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही क्वेरीज असतील तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता ऑर एल्स माझ्या इंस्टाग्राममध्ये मला DM करू शकता. तर मी तुम्हाला सांगितलेलं मी तुम्हाला ह्या टँकबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे आता. सो आता आपण चालू करूया. हा माझा ॲक्च्युली टँक आहे. बेसिक डायमेन्शन्स जे ह्याच्यात आहेत ते आहेत 3 फूट म्हणजे असा आहे हा 3 फूटचा लेंथमध्ये. हाईटला 20 इंचेस आहे, ब्रेथला 20 इंचेस आहे. आणि ही जी ग्लास मी यूज केली ही नॉर्मल ग्लास नाही आहे, ही एक्स्ट्रा क्लिअर ग्लास आहे. ओके. आणि हे जे कव्हर आहे हे मी कस्टमाइज बनवून घेतलेलं आहे टँकच्या डायमेन्शन्सच्या हिशोबाने. हे कव्हर जे आहे ते ॲक्रेलिकचं आहे. ॲक्रेलिकचं कव्हर आहे. आणि मी तुम्हाला अजून काही सांगतो या टँकबद्दल. ह्या टँकला ऑलमोस्ट 4 इयर्स झाले आहेत. आणि सो हा जेव्हा मी टँक बिल्ड केलेला ना, तेव्हा माझा असा प्लॅन होता की मी इनबिल्ट सम करेन. त्यामुळे बघा तुम्ही विचार करत असाल की ह्या टँकमध्ये आपल्याला हे जे खाचे दिसतात आहे ना, ग्लासचे पार्टिशन्स, तो ॲक्च्युली माझा संप होता. इंटरनल संप डेव्हलप केलेला मी जेव्हा मी टँक सेटअप केलेला फर्स्ट टाइम 4 वर्ष आधी. दॅट टाइम हे सगळे माझे सम्सचे खाचे आहेत. बट त्याच्यानंतर मी एक्सपेरिमेंटल टँक म्हणून हा सेटअप केलेला. बट त्याचं मला कळालं की सम जेव्हा फुल होतो ना, माझं पाणी ओव्हरफ्लो व्हायला लागलेलं. त्यामुळे मी काय केलं, मी तो संप काढून टाकला. अँड आफ्टर दॅट जेव्हा माझ्याकडे मोठे मासे होते, जसं मी तुम्हाला बोललो जिओफेगस वगैरे, दॅट टाइम मी कॅनिस्टर यूज करत होतो. ओके. मग कॅनिस्टर फिल्टरला मग ते कॅनिस्टर फिल्टरने सायकल व्हायचं माझं पाणी वगैरे आणि स्वच्छ राहायचं. सो आता ह्या करंट स्टेजला मी कॅनिस्टर सध्या यूज करत नाही आहे. मी फक्त एक सिम्पल सोबोचा पॉवर फिल्टर यूज करतो आहे. ते रिझन सांगेन मी हा फिल्टर का यूज करतो ते. आणि त्याच्यासोबतच ही जी लाइटिंग आहे ना, ही सिंगल लाईट माझ्या टँकमध्ये नाही आहे. मी 2 टाईपच्या लाईट्स यूज करतो. एक आहे सोलार लाईट आणि दुसरी एक आहे RGB, RSची RGB लाईट, जी तुमची ऑलमोस्ट 3 फूटच्या टँक्सच्या आहेत. अशा 2 सेपरेट लाईट्स मी यूज करतोय. बिकॉज लाईट्सचं खूप इम्पॉर्टन्स असतं प्रत्येक ॲक्वेरियममध्ये. तेही मी तुम्हाला सांगेन पुढे, जसं आपण पुढे जाऊ. आता जे तुम्हाला हे मासे दिसतात आहे, हे ह्या टँकमधले फर्स्ट फिश नाही आहेत. ह्याच्या आधी ह्या टँकमध्ये माझ्याकडे जे होते ते सिक्लेट व्हरायटीचे डॉल्फिन्स होते. जे सिक्लेट फॅमिलीमध्ये येतात ते डॉल्फिन्स होते. त्याच्यानंतर जेट ब्लॅक एंजल्स होते. आफ्टर दॅट मी ऑस्कर्स ठेवलेले. ऑस्कर जसे मोठे झाले त्यानंतर मी जिओफेगसचा सेटअप केलेला. जेव्हा जिओफेगसचा सेटअप होता दॅट टाइम माझ्याकडे जिओफेगसचे सगळे व्हरायटीज होते. जसं तुझं रेड हेड टपोजोस झाले, हेकेली झाले, त्याच्यानंतर सुरेनामेन्सिस झाले. आणि विथ जिओफेगस माझ्याकडे आकाराचा एक सेट पेअर होता, जो 2दा ब्रीड सुद्धा झालाय. हे बघा त्याचा जो ब्रीडिंग स्पॉट आहे, तो जो तुम्हाला मटका दिसतोय मातीचा, त्याच्यात तो ॲक्च्युली ब्रीड करायचे ते फिश. मग आता मी तुम्हाला ह्या माशांबद्दल सांगणार आहे. तर बेसिकली आपण ना टँक सेटअप कसा मी केलं ते तुम्हाला सांगतो. सो हा टँक जो सेटअप झालेला 4 इयर्स आधी, हे जे खालचं बेस दिसतोय तुम्हाला, हा बेस हा पूर्ण व्हाईट सँडचा बेस आहे. आणि ॲक्च्युली हा जो टेबल जो आहे, हा जो टेबल हा बेसिकली मी या टँकसाठी बनवलेला होता. हे जो कॅबिनेट दिसतं तुम्हाला, ह्या कॅबिनेट मी ॲक्च्युली टँकच्या हिशोबानेच बनवलेलं. सो एवढा आतमध्ये डीप अजून माझा टँक आहे ऑलरेडी. सो वरती तुम्हाला हे स्टोन्स दिसत आहे. एवढा तुम्ही कमीत कमी पकडू शकता 4 इंचाचा माझा सँड बेस आहे. ओके. सो आता तुम्हाला आयडिया आली असेल ह्या बेसिक डायमेन्शनची काय आहे. सो तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की हा किती लिटरचा टँक झालेला आहे. ओके. सो आता मी तुम्हाला एक स्टार्ट पासून तुम्हाला आता मी सगळं सेटअपबद्दल सांगणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल ह्या टँकमध्ये जितकं पण मी सेटअप केलेले आहेत, जितके पण त्याचं तुमचं तुम्ही म्हणू शकता ॲक्सेसरीज वगैरे जे आहेत, हे सगळे नॅचरल आहेत. मी ह्याच्यात लावा रॉक्स यूज केलेले आहेत, जे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर ड्रिफ्टवूड यूज केलेला आहे. त्याच्यानंतर तुम्ही अजूनही बघू शकता ड्रिफ्टवूड सोबत मी जो मातीचा मडका ठेवलाय, बाकी कोणताच यूज नाही केलाय. ह्याच्यात मी मॅक्झिमम प्लॅस्टिक कमी जेवढं यूज होईल ना तेवढंच मी यूज केलं. ह्याच्यात फक्त प्लॅस्टिकची गोष्ट तुम्हाला हा माझा पॉवर फिल्टर दिसतोय तो असेल आणि जो आपला सिलिकॉन पाईप येतो तो असेल. दॅट्स इट.
बिकॉज जेवढं आपण नॅचरली ठेवू ना तेवढे फिश आपले हेल्दी राहतात. हे इम्पॉर्टंट पॉइंट आहे. तुम्ही एकदम आय मीन एकदम साधा सेटअप जरी कराल तरी हे पॉइंट लक्षात ठेवा. एक महत्वाची गोष्ट, हे जे ड्रिफ्टवूड आहे पूर्ण एक सिंगल पीस नाहीये, हे 3 पीस आहेत या ड्रिफ्टवूडचे. तुम्हाला मी दाखवतो. हा जो इथून जो एवढा एक पार्ट आहे, एक ड्रिफ्टवूड आहे. त्याच्यानंतर हा जो वरती दिसतोय हा स्पायडर ड्रिफ्टवूड होता माझ्याकडे, तो मी ह्याच्यात यूज केलेला आहे. आणि जो खालचा पार्ट आहे तो एक वेगळा ड्रिफ्टवूड आहे. आणि ह्याचं जे बॅकग्राऊंड आहे ना त्याला मी व्हाईट कलरचं विनाईल लावलेलं आहे. आपले हे जे लाईट्स मी का लावल्यात ना, मी RGB आणि सोलार लाईट हे ह्यासाठी लावली आहे की ह्या ज्या लाईट्स आहेत ना, ह्या लाईट्समुळे आपले फिश सुद्धा अट्रॅक्टिव्ह दिसतात. दुसरी गोष्ट, आणि जे प्लांट्स आपण जे यूज करतो, जे लाईफ स्टॉक म्हणजे आय मीन जे प्लांट्स वगैरे जे आपण यूज करतोय ॲक्वेरियम मध्ये, ह्या ते प्लांट्स सुद्धा ह्या लाईटमुळे चांगले ग्रो होतात. बिकॉज आपल्या टँकमध्ये कसं आहे ना, ही फर्टिलायझर सँड नाहीये. आय मीन जसं ती ॲमेझोनिया वगैरे ॲक्वेटिक फर्टिलायझर सॉइल जसं ती नाहीये, ही साधी व्हाईट सँड आहे. सो व्हाईट सँडमध्ये सुद्धा आपण काही प्लांट्स ग्रो करू शकतो. जसे की मी आता सध्या जे माझ्या ह्याच्यात लावले ते ॲनोबियस लावलेले आहे. त्याच्यानंतर तुमचं लिली आहे, डॉर्फ लिलीचं प्लांट आहे, तेही चांगलं ग्रो होत आहे. त्याचे लिव्स बघा असे बाहेर येतात, टँकच्या वरती येऊन फ्लोट होतात. त्याच्यानंतर मी वॉटर लॅटिस यूज केलेली आहे फ्लोटिंग प्लांट्समध्ये. ह्या प्लांटचं सुद्धा मी महत्त्व सांगेन तुम्हाला, माझ्या टँकमध्ये मी ते का यूज करतो ते. आणि मला खूप जण विचारतात, आता ह्याच्यात हे जे बॉल्स आहेत ना, हे ॲक्च्युली आपल्या कॅनिस्टर फिल्टरमध्ये असतात, त्याला बायो बॉल्स म्हणतात. त्या बायो बॉल्समुळे काय होतं ना, की आपण जे बेनिफिशियल बॅक्टेरिया जे आपण म्हणतो, ते बेनिफिशियल बॅक्टेरिया ना, ह्या सिंपल शब्दात सांगेन तुम्हाला तर ह्या बायो बॉल्समध्ये घर करतात. आणि त्या बेनिफिशियल बॅक्टेरियाचं पण महत्त्व आपल्याला कळणं याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. सो त्यासाठी हे मी बायोबॉल्स यूज करतो. या बायोबॉल्समध्ये काही नसतं, आपलं एक ॲक्वेरियम स्पंज असतो ब्लॅक कलरचा, तो या बायोबॉल्सच्या आतमध्ये असतो. ठीक आहे. सो गाईज, तुम्हाला आता तुमचा आन्सर माझ्या मते ह्या ब्लॅक कलरचं काय आहे ते तर उत्तर मिळालेलंच असेल. ओके. दुसरी गोष्ट, आता मी तुम्हाला सांगेन की मी लावा रॉक्स का यूज करतोय. मी लावा रॉक्स ह्यासाठी यूज करतोय की पहिली गोष्ट, ते आपल्या ॲक्वेरियम मध्ये दिसायला पण सुंदर वाटतात लाल कलरचे असल्यामुळे, आणि ते स्टोन्स हलके असतात. कम्पेअर टू अदर रॉक्स, हे लावा रॉक्स खूप हलके असतात वजनात. सो आपण ते मॅक्झिमम स्टॉक करू शकतो आपल्या टँकमध्ये. बिकॉज कधीही एक लक्षात ठेवा, तुम्ही कधीही ॲक्वेरियम सेटअप करताना दॅट टाइम तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की त्या ॲक्वेरियमचं लोड किती असेल, आणि ते ॲक्वेरियम आपण ज्याच्यावर ठेवणार आहे ते किती मजबूत आहे, ते किती कॅपेबल आहे ते लोड बेअर करायला. बिकॉज ॲक्वेरियम ही अशी गोष्ट आहे ना, ही आपण सारखी एका जागेवरून हलवू शकत नाही. सो तेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. सो आता त्यामुळे मी हे लावा रॉक सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्याने आपली वॉटर क्वालिटी सुद्धा चांगली राहते. आणि तुम्हाला सांगतो, हे रॉक्स मी यूज केल्यामुळे ना, आपल्याकडे ह्या टँकमध्ये लहान मासे सुद्धा दिसतात आहे बघा. सो त्यांना ते एक हायडिंग स्पेस क्रिएट करतं. ह्याच्यात कसं आहे, हा कम्युनिटी टँक आहे, आणि ह्या कम्युनिटी टँकमध्ये बघा तुम्ही ऑल साइजेसचे फिश दिसणार आहेत. जसे की आपल्याकडे एंजल फिश आहेत, प्लॅटिनम एंजल झाले, BSP एंजल्स झाले, त्याच्यानंतर पॅराडाईज गुरामी आहेत, जे वरती राहतात. असे जे 3 टाईपचे फिश आहेत. मिड ड्वेलर्स आहे, बॉटम ड्वेलर्स आहेत, आणि टॉप ड्वेलर्स आहेत. सो टॉप ड्वेलर्समध्ये आपल्याकडे फक्त एंजल फिश आणि गुरामीज आहेत, म्हणजे पर्ल गुरामी झाली, पॅराडाईज गुरामीज झाले. हे सगळे कसे वरती येऊन ऑक्सिजन घेतात आणि खाली जातात. ठीक आहे. एंजल फिश ओव्हरऑल टँकमध्ये वरपासून खालपर्यंत फिरतं, म्हणून त्यांना हाईट लागते. सो हा टँक त्यांना सुटेबल आहे. दुसरी गोष्ट, मिड ड्वेलर्समध्ये आपल्याकडे टायगर बार्ब्स आणि डॅनिसन बार्ब्स आहेत. हे दोन्ही मिड ड्वेलर फिशेस आहेत, आणि हे बार्ब व्हरायटी आहेत. ते एकत्र सुद्धा राहतात चांगले. आणि ह्यांना एकत्र ठेवण्याचा मुद्दा असा आहे ना, की समजा मी आता जर फक्त 2 बार्ब आणले असते, या फिर एक बार्ब या टँकमध्ये सोडला असता ना, तो स्ट्रेसमध्ये गेला असता, आणि मग तो ह्या सगळ्यांना हार्म करू शकतो. आपल्या एंजल फिशला हार्म करू शकतो, आपल्या गुरामीजना हार्म करू शकतो. मी त्यांना ग्रुपमध्ये ठेवलं ना, त्यामुळे काय होतं ना, ते त्यांच्याच ग्रुपमध्ये फिरतात, मग ते बाकीच्यांना इग्नोर करतात. त्याच्यामुळे काय होतं ना, आपल्या टँकमध्ये स्ट्रेस लेवल पण मेंटेन राहतो. इतके महिने झाले आता बघा, इतके महिने होऊन पण ह्या टँकमध्ये तुम्ही माझ्या माशांचे फिन्स फक्त बघा, एकाची फिन्स कोणी निप नाही केलेली आहे. ते कारण आहे की मी त्यांना ग्रुपमध्ये ठेवलंय,
आणि ह्या टँकची साईज सुद्धा चांगलीच आहे, बऱ्यापैकी मोठी आहे. आणि साईज मोठी असल्यासोबतच माझ्याकडे खूप सारे हायडिंग स्पेसेस दिले आहेत. आता तुम्ही बघा तो कुली लॉज बघा म्हणजे ड्रिफ्टवूडमध्ये. हा बघा, मी जसं तुम्हाला बोललो त्यांना हायडिंग स्पेस मिळते ना, तर इथे हा बघा कुली लोच आहे. हा ड्रिफ्टवूडच्या आतमध्ये त्याचं फूड सर्च करतोय. तुम्हाला माहिती आहे कुली लोच कसं फीड करतात, राईट? सो अल्गेज वगैरे थोडंफार ते खातात. तो आता ड्रिफ्टवूडमध्ये फिरतोय बघा. तो कुली लोच आहे माझ्या टँकमध्ये. याचे 3 कुली लोचेस आहेत. त्याच्यानंतर माझ्याकडे एक स्टर्बी कॅटफिश पण आहे. त्याला आपण कोरिडोरस म्हणतो. तो सुद्धा आहे स्टर्बी कोरिडोरस. तोही आहे. तो पण माझा बॉटम ड्वेलर्समध्येच आहे. आणि आता मी तुम्हाला सांगतो, हे जे ग्रीन ग्रीन दिसतंय ना, हे अल्गे आहे. ग्रीन अल्गे म्हणतात ह्याला. आणि हे सर्वात बेस्ट सोर्स असतं कुली लोच आणि आपला सियामीज अल्गेटर. बघा, सियामीज अल्गेटर दिसतो, हा माझा सियामीज अल्गेटर आहे. सो हे सियामीज अल्गेटर्स आणि कुलिलोसाठी हे बेस्ट फूड आहे. त्यामुळे मी जेव्हा पण टँक क्लीन करतो ना, सो तो टँक क्लीन करताना मी पूर्ण टँक साफ करत नाही. ते हेच कारण आहे, बिकॉज मला नॅचरली त्यांचं फूड अवेलेबल होत आहे माझ्या टँकमध्ये. जसं मी तुम्हाला बोललो, मी वॉटर लिलीज प्लांट केलेले आहेत ना. सो हे बघा, हे इथे वॉटर लिलीज आहेत. त्याच्यानंतर बघा, हे जे ड्रिफ्टवूड आहे, या ड्रिफ्टवूड वरती मी अॅनुबियस सुद्धा प्लांट केलेला आहे. अॅनुबियस ह्या टँकमध्ये ठेवण्याचं हेच कारण आहे की ह्या टँकमध्ये मी कमीत कमी फर्टिलायझर यूज करतो. ऍक्च्युली मी फर्टिलायझर यूजच नाही करत, असं मी समजू शकता. पण अॅनुबियस हे हार्डी प्लांट असल्यामुळे ना, हे या टँकमध्ये आरामात ड्वेल होतं. आणि बघा, त्याचा नवीन लीफ सुद्धा यायला लागलेले आहेत त्याला. त्याच्यानंतर माझे बघा, ते एक रायझोम होतं वॉटर लिलीचा, तो दुसराही रायझोम आता आता ओपन झालेला आहे. त्याच्यात सुद्धा लीव्स यायला लागलेले आहेत. हा नवीन वाला रायझोम आहे वॉटर लिलीचा. हे असं वॉटर लिली प्लांट या टँकसाठी मी का सिलेक्ट केलंय, बिकॉज ते स्प्रेड आउट होतं. जसं ते स्प्रेड आउट होतं ना, माझे लहान माशांना एक हायडिंग स्पेस पण क्रिएट होते. हा बघा, हा तुम्हाला इथे कोपऱ्यात बघा कुलिलोच दिसतोय. तो त्याच्या ड्वेलिंग प्लेसमधून आता बाहेर येणार, बिकॉज आता नाईट टाइम आहे. मोस्टली हे नाईटलाच बाहेर येतात. आता ते बाहेर यायला लागणार हळूहळू, जसं मी लाईट बंद करीन तसं. आणि तुम्हाला मी अजून एक महत्वाचं ह्या टँक बद्दल सांगू इच्छितो, की ह्या टँक मध्ये ना माझा कधीच फाईट होत नाही. अजूनपर्यंत तरी कोणाचीच फाईट म्हणजे मी बघितली नाही. हा, फाईट इन द सेन्स, ते लोक एक टेरिटरी मार्क करायला ते सेम स्पीशीज म्हणजे सेम, आता समजा 2 पलगुरामी आहेत माझ्याकडे, तर कधी कधी ते स्वतः फाईट करतात, पण ते एवढं फाईट करत नाहीत की ते हार्म करतील. फक्त एक दाखवायला अग्रेशन की आय एम दी बॉस, असं ते दाखवतात. बिकॉज ते नॅचरल बिहेवियर एव्हरी माशाचं असतं. इवन एंजल फिश सुद्धा त्यांच्याच ग्रुपमध्ये फाईट म्हणजे ते एक अग्रेशन दाखवतात की येस आय एम दी बॉस, पण ते जास्त वेळ नाही राहत. आणि दुसरी गोष्ट, ह्यांना जे मी फीड करतोय ना, ते फीडिंग टेक्निक खूप महत्वाची आहे. फीडिंग टेक्निक यासाठी महत्वाची आहे की जर तुम्ही प्रॉपर फीड केलं ना, तर आपले मासे हेल्दी सुद्धा राहतात. इवन तुम्ही माझं पाणी बघा किती क्रिस्टल क्लिअर आहे. मी संडे टू संडे फक्त क्लीन करतो टँक, पण अजिबात माझ्या पाण्यात तुम्हाला काही असं म्हणजे त्यांचे पूप्स वगैरे दिसणार नाहीत. बिकॉज काय होतं ना, मी फीडिंग त्यांना ओव्हर फीड करत नाहीये. मी त्यांना एकदम मॉडरेट खायला देतोय. सकाळी ऑफिसला जायच्या आधी देतो, ऑफिसवरून आल्यावर देतो. ब्लड वर्म्स 2 दिवसातून एकदा देतो त्यांना. त्यामुळे पाणी सुद्धा क्लीन राहतं आणि ते फिशेस पण हेल्दी राहतात. एक नवीन केव ऍड केलेली आहे. ती केव सुद्धा बघा. ती मला केव जी मी घेतलेली आहे ती ह्यांच्याकडनं घेतलेली, फ्लोरा अँड फौनाकडनं. सो मी ती तिथे ऍड केलेली. ऍक्च्युली ती सेटअप मला वेगळ्या टँकमध्ये करायची होती, बट तोच टँक माझा ऑलरेडी सेटअप झालेला. सो मी ती ह्याच्यात ऍड केलेली आहे. आणि हे बघा, हे माझं निऑन फिश आहेत. निऑन आहे त्याच्यात. आता मी तुम्हाला माशांची नावं सांगतो सगळी एक्झॅक्ट. हे बघा, ह्याच्यात आता आपल्याकडे एक पेर पर्ल गुरामीचा आहे. ही एक मोठी त्याच्यातला पेर आहे, मोठी साईजचा एक गुरामी आहे इथे. सो आता मी तुम्हाला प्रत्येक माशांबद्दल माहिती देतो. आपल्याकडे 4 एंजल फिशचे पेअर्स आहेत. त्यात 2 म्हणजे एक पेअर आहे तो आहे प्लॅटिनम एंजल्सचा. हा सेकंड पेअर जो आहे तो आहे आपला BSP एंजलचा. हे झाले एंजलचे पेअर. त्याच्यानंतर आपल्याकडे 3 पॅराडाईज फिश आहेत. त्यात एक फिमेल आहे, 2 मेल आहेत. आणि त्या दोन्ही मेलनी त्यांची टेरिटरी सुद्धा मार्क केलेली आहे. एक असतो ह्या टॉप लेवलला आणि एक असतो त्या बॉटम लेवलला. त्याच्यानंतर आपल्याकडे 4 डॅनिसॉन बाब्स आहेत. त्याच्यानंतर 4 टायगर बाब्स जसे तुम्ही बघू शकता आता या आपल्या व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर माझ्याकडे 2 सियामीज अल्गेटर आहेत.
जे आधी खूप लहान होते आता चांगलेच मोठे झाले. त्यातलं एक इथे आहे. हा बघा, हा पण आपला सियामीज अलिगेटर आहे. ह्याच्यासोबतच अजून एक पेर असेल तो आतमध्ये आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे 3 कुली लोच आहेत आपल्या टँकमध्ये. जसं मी तुम्हाला मगाशी दाखवले त्याचे 3 कुली लोच आहेत आणि 3 निऑन टेट्रा आहेत आणि 4 कार्डिनल आहेत. सो हे ओव्हरऑल फिशेस या टँकमध्ये आता आपल्याकडे आहेत सध्या. अजून एक गोष्ट गाईज, तुम्हाला हे जे दिसतंय ना माझ्या टँकमध्ये, हे डायट्रम्स आहेत, म्हणजे याला अल्गे सुद्धा म्हणतो. मी हे 100% कधीच क्लीन नाही करत. संडे टू संडे माझा क्लिनिंग सेशन असतो ना, दॅट टाइम मी माझा टँक क्लीन करताना ते क्लिअर करतो. बट मी 100% कधीच नाही करत, बिकॉज ते ना आपल्या एका बायोसायकल मेंटेन करायला खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते. त्याच्यामुळे आपले पाणी पण मेंटेन राहतं आणि आपले फिश सुद्धा हेल्दी राहतात. दॅट इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आर ॲक्वेरियम. जेव्हा आपलं ॲक्वेरियम मॅच्युअर होतं तेव्हा तो एक इम्पॉर्टंट पार्ट होऊन जातो. त्यामुळे कधी तुम्हाला मी सांगतो, जेवढं विजिबल असतं ना डायट्रम्स तेवढं तुम्ही क्लिअर करा. ओके, जेणेकरून ते दिसायला चांगलं वाटतं. पण थोडंफार जरी तुम्ही ठेवलं ना तर काय होणार ना, ते प्रॉपर मेंटेन राहते, पाण्याची सायकल सुद्धा मेंटेन होते. येऊया मेन पॉईंटकडे. ते म्हणजे असतं आपल्या सगळ्यांच्याच क्वेरी असतात की अरे ह्यांना ऑक्सिजन लागतं, लाईट गेली तर मग मासे कसे सर्व्हाइव्ह करणार. तर फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सांगतो, ही जी आपण मशीन यूज करतो, ही ऑक्सिजन मशीन नसते, ह्याला एअर पंप म्हणतात. दिस इज अन एअर पंप. हा 3 फूटचा टँक आहे. सो ह्या 3 फूटच्या टँकमध्ये ऑक्सिजन सर्क्युलेट व्हायला आपल्याला एअर प्रेशर जास्त लागतो. सो त्यासाठी हा जो ऑक्सिजन पंप आहे, हा डबल आउटलेटचा ऑक्सिजन पंप मी यूज करतोय. सो गाईज तुम्ही हे पण लक्षात ठेवा, हा डबल आउटलेटचा मी ऑक्सिजन पंप का यूज करतोय, बिकॉज माझा टँक मोठा आहे. तर तुम्ही छोटा टँक सेटअप कराल ना, तुम्ही एक सिंगल आउटलेटचा जो यूज करू शकता. हा स्वतः ऑक्सिजनचा सर्क्युलेशनचा पार्ट झाला. त्याच्यानंतर मी बोललेलो जसं तुम्हाला की मी हा फिल्टर यूज करतो, तर हा फिल्टर मी ह्यासाठी यूज करतोय, ह्या पॉवर फिल्टर्समध्ये ना 3 पार्टिशन्स आहेत. हा जो पॉवर फिल्टर दिसतोय हा सोबोचा पॉवर फिल्टर आहे आणि ह्याची कॅपॅसिटी हा ऑलमोस्ट 3.5 फीटचा टँक सर्क्युलेट करायचं, वॉटर सर्क्युलेट करायचं. ओके, सो मी हा यूज करतोय बिकॉज ह्याच्यात 3 कॅबिनेट आहेत. ह्या 3 कॅबिनेटमध्ये कसं आहे ना, वरती स्पंज आहे आणि हा जो एवढा पार्ट आहे ना, ह्याच्यात फिल्टर मीडिया आहे. फिल्टर मीडिया हा एक अविभाज्य भाग असतो, एक इम्पॉर्टंट पार्ट असतो आपल्या ॲक्वेरियमसाठी. बिकॉज फिल्टर मीडियामध्ये काय काय येतं माहिती आहे का, ॲक्टिवेटेड कार्बन येतं, सिरॅमिक रिंग्स येतात किंवा तुम्ही सिरॅमिक बॉल्स बोलू शकता. हे मोस्ट इम्पॉर्टंट फिल्टर मीडियाचे पार्ट्स झाले. त्या फिल्टर मीडिया आपण काय यूज करतो, बिकॉज ह्याच्यात बेनिफिशियल बॅक्टेरिया जे असतात, हे सक्शन पंप इथे तुमचे ॲक्टिवेटेड कार्बन्स आहेत. ठीक आहे, सो हे पूर्ण टँक जो आहे आपला, ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. विथ लाइटिंग ही इम्पॉर्टंट आहेच, बट आपले एअर पंप्स आणि फिल्टरेशन सुद्धा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपल्या फिशेसला हेल्दी ठेवायला. गाईज हे तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक गोष्ट म्हणजे टँकमध्ये दाखवेन, ते म्हणजे आता मी प्लांट्सबद्दल तुम्हाला सांगेन. तर ॲनुबियस आपल्या टँकमध्ये, जसं मी ह्या ड्रिफ्टवूडला अटॅच केलेला आहे. त्याच्यानंतर ही डॉर्फ लिली आहे. आता एक डॉर्फ लिली बघा माझी वरपर्यंत आलेली आहे, ते वर येऊन असे स्प्रेड होतात, छान दिसतात. त्याच्यानंतर इकडे तुम्ही बघाल ते आहे जावा फन. तर जावा फनची कंडिशन अशी का झाली ते पण मी तुम्हाला सांगेनच, बिकॉज ते नवीन नवीन लावलं असल्यामुळे ते सेट होत आहे. तुम्ही एकदम त्या कोपऱ्यात बघा, त्याला नवीन हे येत आहे, नवीन लीव्स येतात आहे, सुरू झालेले आहेत यायला. आणि हे जे ग्रास आहे ना, हे ग्रास आहे, मी हे असंच ठेवलेलं आहे बिकॉज सध्या माझे पॅराडाईज ब्रीड करतात आहे, तर त्यांना ब्रीडिंगसाठी कम्फर्टेबल व्हायला हे मी फ्लोटमध्ये ठेवलं. आणि आता सध्या माझं फिल्टर चालू असल्यामुळे तुम्हाला पाण्याचा फ्लो दिसतोय जास्त. आणि हा फिल्टर मी तुम्हाला एक सांगतो, माझ्या टँकमध्ये फिल्टर मी सतत चालू ठेवत नाही. मी फक्त फिल्टर रात्रीचा चालू ठेवतो, ऑरेंज फक्त मॉर्निंगला चालू ठेवतो 6 तास. त्याच्यानंतर मी फिल्टर बंद करतो, नॉर्मल आपली एअर पंप चालू करतो. अजून एक गोष्ट, फक्त एवढेच प्लांट्स नाही आहेत, मी फ्लोटिंग प्लांट सुद्धा ठेवले आहेत. आता सध्या ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कव्हर करता येतील तर मी बघतो. माझ्याकडे वॉटर लॅटिस फ्लोटिंग प्लांट्समध्ये मी ठेवलेले आहेत. आता तुम्हाला मी सांगतो, ह्या टँकमध्ये प्लांट्स ठेवण्याचं माझं रिझन काय आहे. तर ह्या टँकमध्ये आपलं जसं की तुम्ही बघता, भरपूर फिशेस आहेत आपल्या टँकमध्ये, व्हरायटी आहेत, वेगवेगळ्या व्हरायटीचे फिशेस आहेत. सो जेवढे जास्त फिश असतात
तेवढं आपल्या टँकमध्ये तुमचा बायोलोड वाढतो. बायोलोड इन द सेन्स ते पूप करतात. तर पूपचं पण क्वांटिटी जास्त होते, त्याच्यामुळे अमोनिया स्पाइक होतो आणि नायट्रेट्स पण स्पाइक होऊन जातो, नायट्रेट लेवल पण हाय होऊन जातो. सो ते सगळं कंट्रोल करायला ना हे प्लांट्स गरजेचे असतात. बिकॉज हे प्लांट्स त्या नायट्रेट्स आणि अमोनियावरती जगतात आणि वॉटर लॅटिस ह्याच्यासाठी आहे, त्याचे रूट्स पाण्यात फ्री फ्लो होत असतात, फ्लोट होतात. त्याच्याने काय होतं ना, की ते सगळं नायट्रेट्स अमोनिया जे असतं पाण्यातलं ते ब्रेक करतात. जसे की आपल्या बेनिफिशियल बॅक्टेरिया सुद्धा जे बायोबॉल्समध्ये असतात ते पण सेम काम करतात. त्याच्यामुळे काय होतं ना, आपले फिश स्ट्रेसमध्ये जात नाहीत. त्यांची एन्व्हायरमेंट हेल्दी असल्यामुळे ते सुद्धा हेल्दी दिसतात आणि हॅपीली स्विम करतात. आणि तुम्हाला अजून एक मी सांगेन, मी माझ्या माशांना काय फीड करतोय सध्या. सो मी हे इंटेनचं फुक्सवर्म्स फीड करतोय माझ्या माशांना. ह्याच्यासोबतच मी अजून एक रेनबोचं आहे, हे फ्लोटिंग फूड आहे, हे सुद्धा फीड करतो. हे 2 टाईपचे ड्राय फीड मी माझ्या माशांना देत आहे सध्या. ज्याच्यामुळे त्यांची हेल्थ सुद्धा चांगली राहते आणि इवन हे फूड आपल्या पाण्याला क्लाउडी करत नाही. सो तुम्ही पण क्वालिटी फूड जर यूज केलं ना, तर ते सर्वात बेस्ट असेल. बिकॉज आजकाल मला खूप क्वेरीज येतात आहे ना गाईज, माझ्या DMs वरती, की आमचं पाणी खूप क्लाउडी होत आहे. सो मी त्यांना तर हे सजेस्ट करतो, की तुम्ही जर तुमचं पाणी क्लाउडी होत असेल तर तुम्ही जरा तुमचे फीडिंग टायमिंग्स चेंज करा आणि जे फूड फीड करताय ना ते प्रॉपर क्वांटिटीमध्ये फीड करा. फॉर एन एक्झाम्पल, आता माझ्या उड्या माशांना मी काय करतो, मी जेव्हा पण फूड फीड करतो ना, मी हे बघतो की ते 5 मिनिट्समध्ये ते संपवतात आहे की नाही, आणि जेवढं क्वांटिटीचं फूड जे 5 मिनिट्समध्ये संपवतात मी तेवढंच टाकतो. दॅट्स इट. त्याच्यामुळे आपलं पाणी पण चांगले राहते. मग आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया. तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असतील तर तुम्ही माझ्या कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. तुम्ही माझं इंस्टाग्राम हँडल आहे, तिथे तुम्ही मला DM करू शकता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझा नेक्स्ट व्हिडिओ जो असेल तो तुम्हाला इमिडिएटली पॉपअप होईल. अँड थँक यू फॉर वॉचिंग. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.